आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक मसाला हमखास असतो, दालचिनी. चवीसाठी तर आपण सगळेच वापरतो. पण कधी विचार केलाय की हा साधा दिसणारा मसाला आरोग्याचा एक मोठा खजिना असू शकतो? चला, आज आपण दालचिनीच्या आत दडलेल्या याच औषधी शक्तींबद्दल जाणून घेऊया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण दालचिनी म्हणजे फक्त जेवणाची चव वाढवणारी गोष्ट नाहीये, तर शरीराला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी मदत करण्याची ताकद तिच्यात आहे. मग पाहूया तरी हे नेमकं कसं घडतं ते. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया शरीराच्या आतल्या बॅलन्सपासून, म्हणजे आपलं आंतरिक संतुलन. दालचिनी आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या सिस्टीम्सना कंट्रोल करून हा बॅलन्स कसा साधते ना, तेच आपण आता समजून घेणार आहोत. दालचिनीचा एक सगळ्यात मोठा फायदा कोणता असेल तर तो म्हणजे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याची तिची क्षमता. याच गुणामुळे टाईप 2 मधुमेहाच्या मॅनेजमेंटमध्ये ती खूपच उपयोगी ठरू शकते. पण हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. कोणताही असा घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण हे होतं कसं? तर बघा, दालचिनी ना 2 महत्त्वाच्या स्टेप्समध्ये काम करते. पहिली स्टेप म्हणजे ती शरीरातल्या इन्सुलिनचं काम सुधारते, त्याची कार्यक्षमता वाढवते. आणि मग दुसरी स्टेप, यामुळे काय होतं की रक्तातील साखरेची पातळी हळूहळू नियंत्रणात यायला लागते. आता जसं रक्तातील साखरेचं झालं, तसंच दालचिनी पचनसंस्थेचा बॅलन्स राखायला सुद्धा मदत करते. खरं सांगायचं तर पचनक्रिया सुधारण्यासाठी हा एक सर्वोत्तम नैसर्गिक उपाय मानला जातो. बऱ्याच जणांना गॅस, अपचन किंवा पोट फुगण्यासारखे त्रास होत असतात, नाही का? तर दालचिनी या सगळ्या त्रासांपासून आराम देऊ शकते. याचं कारण म्हणजे ती पचनासाठी जे महत्त्वाचे एन्झाईम्स लागतात ना, त्यांना ॲक्टिवेट करते आणि त्यामुळे अन्न व्यवस्थित पचायला मदत होते. आता शरीराच्या आतला बॅलन्स राखण्यामधला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे वजन सांभाळणं. आणि इथे सुद्धा दालचिनी आपली मदत करते. ती काय करते तर शरीराची चयापचय क्रिया, ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो, ते वाढवते आणि त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला एक प्रकारचा हातभारच लागतो. आणि ही प्रक्रिया 3 प्रकारे होते. पहिलं, ती मेटाबॉलिझम वाढवते. दुसरं, ती उगाच लागणारी भूक कंट्रोल करते. आणि तिसरं, शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेसला, म्हणजे चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला ती वेग देते. तर शरीरात बॅलन्स राखण्याचं काम तर दालचिनी करतेच, पण त्यासोबतच ती आपलं संरक्षणही करते. आता पुढच्या भागात आपण हेच पाहणार आहोत की इन्फेक्शन आणि सूज यांसारख्या धोक्यांपासून दालचिनी आपल्याला कसं वाचवते. आता दालचिनीची ही जी शक्ती आहे ना, ती येते सिनेमल्डिहाइड नावाच्या एका खास कंपाऊंडमधून. आणि हेच सिनेमल्डिहाइड आहे ज्यामुळे दालचिनीला तिचे जबरदस्त अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूजविरोधी गुणधर्म मिळतात. आणि याचा थेट फायदा कुठे दिसतो तर सांधेदुखी, मसल्समध्ये आलेली सूज आणि इतकंच काय, शरीराच्या आतली सूज कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. म्हणूनच नैसर्गिकरित्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी हा एक खूप प्रभावी उपाय ठरतो. फक्त सूज कमी करणं इतकंच नाही, तर याच्याही पुढे जाऊन दालचिनीमध्ये सूक्ष्म जंतूंशी लढण्याची जबरदस्त ताकद आहे. ती अगदी एका नॅचरल बॉडीगार्डसारखं काम करते असं म्हणायला हरकत नाही. आणि हे संरक्षण फक्त बॅक्टेरियापुरतं मर्यादित नाहीये. दालचिनी बुरशी म्हणजे फंगस, विशेषतः त्वचेवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शन्सवर आणि काही प्रमाणात व्हायरसेसशी लढायला सुद्धा मदत करते. आता संरक्षणाची ही लेवल आणखी एक स्टेप पुढे जाते. दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स काय करतात तर ते आपल्या शरीरातल्या पेशींचं फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक कणांपासून होणारं नुकसान टाळतात. आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसतो. आपली एजिंग प्रोसेस म्हणजे वृद्धत्वाची प्रक्रिया थोडी मंदावते, त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आणखी मजबूत होते. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की दालचिनी शरीरात बॅलन्स आणि प्रोटेक्शन दोन्ही कसं देते. आता आपण तिच्या काही खास आणि अष्टपैलू फायद्यांबद्दल बोलूया, जे थेट हृदयापासून ते आपल्या त्वचेपर्यंत पोचतात. हृदयाच्या आरोग्यासाठी तर दालचिनी एक डबल रोलच निभावते. ती बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कमी करते आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDLची पातळी सुधारायला मदत करते. एवढंच नाही तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायला सुद्धा ती उपयोगी ठरू शकते. हृदयाप्रमाणेच आपल्या बाह्य सौंदर्यासाठी म्हणजे आपल्या त्वचेसाठी सुद्धा दालचिनी खूप फायदेशीर आहे. तिचे जे अँटीबॅक्टेरियल गुण आहेत ना, ते मुरुमांची समस्या कमी करतात, इन्फेक्शनशी लढतात आणि त्वचेचा टोन सुधारायला सुद्धा मदत करू शकतात. पण इथे गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. दालचिनीचं तेल खूप स्ट्रॉंग, खूप तीव्र असतं. त्यामुळे ते कधीही डायरेक्ट त्वचेवर लावू नये.
नेहमी नारळाच्या किंवा बदामाच्या तेलात मिक्स करूनच ते वापरावं. आता त्वचेप्रमाणेच तोंडाच्या आरोग्यासाठी म्हणजे ओरल हेल्थसाठी सुद्धा दालचिनीचे अँटीसेप्टिक गुणधर्म खूप कामी येतात. याचा नियमित वापर केल्यास दातदुखी कमी व्हायला, तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास कमी करायला आणि हिरड्यांची सूज घालवायला मदत मिळू शकते. आणि हो, सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारांमध्ये तर दालचिनी खूप आराम देते. तिच्या उष्ण गुणधर्मामुळे घशाला शेक मिळतो आणि कफ कमी व्हायला मदत होते. म्हणूनच तर अनेकदा ती मधासोबत वापरली जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर दालचिनी आपल्या आरोग्यासाठी 3 मुख्य भूमिका निभावते. पहिली, नियामक म्हणजे रेग्युलेटर, जी शरीरातल्या सिस्टम्सना बॅलन्स करते. दुसरी, रक्षक म्हणजे गार्डियन, जी आपल्याला इन्फेक्शनपासून वाचवते. आणि तिसरी, उपचारक म्हणजे हीलर, जी आराम देते आणि आरोग्य सुधारते. हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतोच की आपल्या स्वयंपाकघरातल्या या इतक्या सामान्य दिसणाऱ्या मसाल्यामध्ये आरोग्याची अजून कितीतरी रहस्य दडलेली असतील, नाही का?